नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 जुलै 2025 ते 13 जुलै 2025 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी. हा सप्ताह कार्यक्षेत्रात कामामध्ये तुमच्या दक्षतेची परीक्षा घेणारा असेल. अशात इच्छेनुसार परिणाम प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या प्रयत्नावर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असेल. म्हणून तुम्ही आपल्या मोठ्यांच्या अनुभवाचा वापर करू शकता. या आठवड्यात शिक्षणामध्ये यश मिळवण्यासाठी आपण आपल्या ध्येयावर प्रतिबद्ध असणे आवश्यक आहे. आपली संगती सुधारा आणि आपल्याबरोबर चुकीच्या गोष्टी करण्याची सवय लावणाऱ्या लोकांपासून दूर राहा. या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल. म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. या सप्ताहात तुम्ही घर कुटुंबातील सजावट किंवा त्याच्या दुरुस्तीवर आपले बरेच धन खर्च कराल. तुम्हाला सुरुवातीमध्ये अंदाज नसेल, परंतु हे खर्च तुम्हाला येणाऱ्या काळात आर्थिक तंगी उत्पन्न करण्याचे मुख्य कारण ठरेल. नातेवाईकाकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात काहीसा आराम देणारे सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ देण्यात यशस्वी राहाल. उपाय: नियमित आदित्य हृदयमचा पाठ करा. कन्या राशी. या सप्ताहात सफाईच्या वेळात काही अशी किमती वस्तू मिळू शकते जी पूर्वी हरवलेली होती. त्याची प्राप्ती होण्याने घरातील वातावरण चांगले बनेल. सोबतच तुम्हाला घरात सदस्यासोबत मौज मजा करण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही घरातील लहान सदस्यांना शिक्षणासाठी मदत कराल. सोबतच तुमचे माता-पिताही तुमच्यावर गर्व अनुभूती करतील. यामुळे तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून सुटका मिळू शकते. या सप्ताहात तुमच्या पराक्रमात कमतरता येईल. यामुळे तुम्ही आपल्या करिअर संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात असमर्थ असाल आणि तुम्ही काही उत्तम संधीही या सप्ताहात घालवू शकता. जीवनात कुठल्या प्रकारची असुविधा तुमच्या मानसिक शांततेला भंग करू शकते. अशात उत्तम आरोग्याच्या जीवनासाठी आपल्या शरीराला त्रास देणे थांबवा. एकूणच पाहिल्यास आर्थिक दृष्टीने हा सप्ताह बराच चांगला राहणार आहे. कारण या काळात तुम्हाला लाभ आणि तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी बऱ्याच संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून या बाबतीत योग्य रणनीती बनवून याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला भविष्यात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. उपाय: नियमित 41 वेळा ओम बुधाय नमः मंत्राचा जप करा. तुळ राशी. या सप्ताहात आधीच्या पेक्षा सर्व गोष्टी कार्यक्षेत्रात उत्तम दिसतात. यामुळे तुमचा खराब दृष्टिकोन चांगला होऊ शकेल आणि तुम्ही आता प्रत्येक कार्याला अधिक ऊर्जेने यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसाल. तुमची ही मेहनत पाहून तुमचे अधिकारीही तुमच्याशी आनंदी होतील. यामुळे तुमच्या वेतनामध्ये वृद्धी होईल. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ उत्तम राहील. शक्यता आहे की या सप्ताहात तुम्हाला अंगदुखी किंवा तणावाने जोडलेल्या समस्यांचा सामना करावा लागेल.
अशात आपल्या शरीराची काळजी घेऊन कुठल्याही आजाराला घेऊन निष्काळजीपणा करू नका, अथवा ती समस्या पुढे जाऊन तुमच्यासाठी समस्येचे कारण बनू शकते. या वेळात तुम्ही आपल्या किमती वस्तू पुन्हा खरेदी करून किंवा त्या ठेवून आपले काही धन खर्च करताना दिसाल. ही वेळ तुमच्यासाठी बराच आर्थिक नफा घेऊन येईल. या कारणाने तुम्ही बऱ्याच गरजेच्या कार्यावर खर्च करण्याची योजना बनवू शकता. उपाय: नियमित 33 वेळा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. वृश्चिक राशी, या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक उत्तरदायित्वात वृद्धी होईल. यामुळे तुम्हाला मानसिक तणाव असताना दिसेल. अशात येणाऱ्या प्रत्येक विपरीत परिस्थितीच्या बाबतीत आतापासूनच विचार करून त्याचा अनुमान लावून चिंतित होण्यापेक्षा त्याच्यासाठी तयार राहण्याकडे प्रयत्न करा. या सप्ताहात नोकरी पेशाने जोडलेल्या जातकांना आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकणार नाहीत. यामुळे तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुम्हाला थोडे थकलेले वाटू शकते. यामुळे तुम्ही अभ्यासात थोडी विश्रांती घेऊ शकता. अशात तुम्ही स्वतःला केंद्रित करून आणि आपला वेळ वाया न घालवता पुस्तक वाचा. भावनिक रूपाने हा आठवडा आपल्यासाठी चांगला ठरणार नाही, कारण या काळात आपण आपल्या जीवनातील बऱ्याच मोठ्या निर्णयाबद्दल थोडे गोंधळात पडलेले दिसता. यामुळे तुमचा मानसिक ताणही वाढेल. या सप्ताहात तुमच्या मनात रचनात्मक विचारांची काही कमी नसेल, परंतु तुमच्यासाठी गरजेचे हेच असेल की तुम्ही आपल्या या विचारांना योग्य दिशेत वापर करून यापासून चांगला आर्थिक लाभ घेऊ शकता. म्हणून कुठल्याही कारणास्तव काही नवीन विचार तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदा देतील. म्हणून विनाकारण गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका. योग्य दिशेत प्रयत्न कायम चालू ठेवा. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.